जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत असून 14 फेब्रुवारी पर्यंत मैदानी व शारीरिक चाचण्या पार पडणार आहेत। या भरतीसाठी तब्बल 4148 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित उमेदवार सहभागी झाले आहेत। पोलीस शिपाई भरतीसाठी किमान शैक्षणिक अर्हता 12वी उत्तीर्ण अशी असतानाही 1409 पदवीधर व 208 पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरती प्रक्रियेत उतरले असल्याने बेरोजगारीचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। सोनई कांगोनी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गणेश दत्तात्रय वडघुले राहणार वडघुले वस्ती कांगोनी। गणेश दत्तात्रय वडघुले हा जुन्या घरी आल्याच्या कारणावरून आरोपींनी कोयता, लोखंडी पाईप, शेतीसाठी लागणारे खोरे व लाकडी ठोकळ्याने डोक्यात मारले। यात गणेश वडघुले हा ठार झालाय। फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद हिराबाई दत्तात्रय वडघुले यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे। साईनगरीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेवर डल्ला मारणाऱ्या एका अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्यात। तामिळनाडूमध्ये दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल 7 वर्ष तुरुंगवास भोगून आलेल्या विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 7 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी या कारवाईत 2.5 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड आणि गुन्ह्यात वापरलेली यामाहा मोटारसायकल हस्तगत केली आहे। साईनगरीत दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीचा मुख्य सूत्रधार आता पोलिसांच्या कोठडीत आहे। श्रीगोंदा तालुक्यातील खामकरवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत आर्थिक घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आलाय। संस्थेच्या चेअरमनने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावावर प्रत्यक्षात असलेल्या शेत जमिनीपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेले खोटे व बनावट 7-12 उतारे आणि इतर कागदपत्र तयार करून संस्थेचा सचिव, जिल्हा बँकेचा शाखाधिकारी आणि संचालक मंडळाशी संगनमत करून तब्बल 1,52,52,500 रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता हा निधी अपहार केलाय। ही बाब संस्थेच्या लेखापरीक्षणात उघडकीस आली। उपलेखापरीक्षक महेंद्र तुळशीराम घोडके यांनी 3 फेब्रुवारी रोजी रात्री श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद येथे सालाबादाप्रमाणे बुलढाण शाहवली बाबांच्या उरुसाला 4 तारखेपासून सुरुवात झाली। रात्री पूर्ण गावातून वाजत गाजत फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करत संदूलशी भव्य मिरवणूक काढून दर्ग्यात हजारो भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थित फुलांची चादर चढवून संदल चढवला जातो। हा उरूस 3 दिवस भरवला जातो। ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य, तमाशा या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या यात्रेत कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला जातो। या उरुसाचे नियोजन यात्रा कमिटीच्या वतीने केले जाते। या यात्रेला भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कोकमठाण येथील आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाला महाराष्ट्र इंग्लिश स्कूल स्टडीज असोसिएशनच्या राज्यस्तरीय 11व्या अधिवेशनात राज्यस्तरीय आदर्श संकुल पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला। स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, संगीत व शैक्षणिक क्षेत्रात संकुलाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आलाय। संकुलातील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळत आहेत। पुरस्कार स्वीकारताना अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी हा सन्मान सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले। आधुनिक शिक्षण पद्धती व अध्यात्माचा समतोल संगम हे संकुलाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले।
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्कराविरोधात तात्काळ व कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशया यांच्याकडे केली आहे. महसूल प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान व शासनाच्या महसुलाची हानी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचीही मोठी दुरावस्था झाल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. महसूल, पोलीस व संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत व आमदारांच्या ठाम भूमिकेमुळे लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. ठिकाणी घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाची फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत, तसेच जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम आणि तालुक्याचे जे स्पेसिफिक काही इश्यूज असतील ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले. सर्व डिपार्टमेंटच्या जी योजनांची अडीअडचणी आहेत त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढता येईल त्याच्यावर सर्व डिपार्टमेंटची सूचना पण दिली आहे आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे किंवा शासकीय योजना आहेत त्याच्या व्यवस्थितपणे लोकांकडे फायदा पोहोचला पाहिजे यासाठी सर्व लोकांना सूचना दिलेली आहे. अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे त्यावरती काही ठोस निर्णय? त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंटसोबत डिटेलमध्ये चर्चा करण्यात आली आहे. ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत पत्रक तयार करून व्यवस्थितपणे कारवाई याची सूचना दोन्ही डिपार्टमेंटला दिली. करप्शनमध्ये असं आहे की याच्यामध्ये की आमच्याकडून तर शासनाचे ॲक्टच आहे की कोणतेही असं बांधणी केलं नाही पाहिजे. मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेंट असेल तर तुम्ही ACBकडे तक्रार करा आणि असं बांधणं तुम्ही त्यात करून घ्या आणि इन केस काही कामामध्ये विलंब होत असेल तर जे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ते अप्रोच होऊ शकतात, इन्क्लुडिंग तहसीलदार किंवा कलेक्टर ऑफिसर सुद्धा ते कंप्लेंट करू शकतात. तर त्याचा जो काही करार नगरपालिकेशी होऊन तो करार संपुष्टात आलेला आहे आणि नवीन करार करण्याचे जे काही नियम आहे त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांकडे ते प्रस्ताव आपण सादर केलेले आहे. बरंच त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या जाते किंवा बरंच त्याला विलंब होतोय आणि त्या कारणाने हे जे काही विकास कामं आपण मंजूर करून आणलेले आहे किंवा जो निधी मंजूर करून आणलेला आहे ते कामं त्या ठिकाणी व्हायला अडचण होते. त्याचे सगळे प्लॅन, एस्टिमेट सगळं त्या ठिकाणी तयार आहे. फक्त जमिनीचा विषय त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा प्रलंबित असल्या कारणाने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनाही ते त्या ठिकाणी जाणवलं का हे प्रस्ताव आपण लवकरात लवकर केले पाहिजे, कारण शेवटी समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय. पलीकडे जसं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे, पलीकडे पण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी दिलेला आहे. तसंच आपल्याला भगवान एकलव्याचं स्मारकही त्या ठिकाणी कोपऱ्यावर करायचे आणि आपल्या जे काही महिलांसाठी शौचालय ही फार मोठी मागणी आहे. आपण 30 लाख रुपये त्या शौचालयासाठी पण दिलं आहे. ती या सगळ्या जमिनीमध्ये येते. आपल्या याचं खुले नाट्यगृहासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे, त्याचाही जागेचा विषय आहे. ते असे विविध विषय बरेच अजून सगळे विषय आहे. तर हे सगळे मंजूर असून या सगळ्या लीज आपल्याला एक्सटेंड करण्याच्या अभावी त्या ठिकाणी ते कामं होत नाही. तर हे लवकरात लवकर करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांना दाखवल्या, ते कागदपत्र दिले, ते प्रस्ताव दिले आणि त्यांच्याकडनं तीच अपेक्षा केली का लवकरात लवकर हे होईल. तसेच आपल्या वाळूचा मी आता येतानाच डंपर बघितला, म्हटलं आता जर तुम्ही इथल्या ऐवजी तिकडे रस्त्यावर आले असते तुम्हाला लगेच लक्षात आलं सगळं काय कशासाठी मी एवढं बोलते का रस्ते एवढे मी केलेले हे काय वाळू वाहिल्यासाठी नाही केलेले. शेवटी वाळू ठीक आहे, वाळू शासनाचा जो काही मालमत्ता आहे पण त्याच्यावर कंट्रोल ठेवणं त्यांची जबाबदारी. इथं बाकीचेच आमचे लोक आम्ही सर्व त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि याच्यामुळं गुन्हेगारी आणि अवैध धंदे सगळे त्याच्यामुळे वाढत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून वाळूवर पण त्यांनी कंट्रोल आणावा आणि वारंवार हे सांगून सुद्धा ते होत नाही. तर काहीतरी वेगळा उपाय किंवा वेगळा कारवाईचा बंडा त्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्याबद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे. बघूया काय होतंय. पोलिसांचंही आता खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी काही दुःखद घटना झाली त्याच्यामुळे पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी वेगळ्या याच्यामध्ये होती. तेव्हा मी पण आता त्या याच्यातून सर्वच बाहेर पडलेले आहेत. ठीक आहे, तर त्या गोष्टीमध्ये सर्वांनी डिपार्टमेंट असेल म्हणजे महसूल असेल, पोलीस असेल, जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी सर्वांनी जातीने लक्ष घालून याच्यात कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. तहसील कार्यालयामध्ये नुकतंच जे आहे अँटी करप्शनची कारवाई झालेली आहे, परंतु आपण जर बघितलं तर भ्रष्टाचाराच्या अनेक घटना ज्या आहेत समोर येत आहेत. ते अजून मी मीटिंगमध्ये ते सांगितलं का काही महसूलचे आणि पोलीसचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळं
या सर्व गोष्टींवर कारवाई होत नाही. तर आता कारवाई झालेली ती तर ती कशा कारणाने झाली माहीत नाही. म्हणजे लाच कशाची होती ते मला कल्पना नाही. पण या वाळूच्या याच्यामध्ये हे सगळे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये कारवाई होण्यासाठी एक वेगळी टीम, वेगळे लोक तिथे आणले पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सगळी कारवाई केली असं मला वाटतं. अकोला, मोहोज, देवडे ते जांभळी या 3 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या 2 वर्षांपासून मंजूर असतानाही अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. वारंवार दिलेली मुदत संपूनही ठेकेदार काम सुरू करत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तब्बल 2 तास बैठा सत्याग्रह केला. शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करत कार्यालयातून बाहेर काढून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या व कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याच्या आरोपांवरून उपनगर अध्यक्ष, 6 नगरसेवक आणि अन्य 3घांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की उपनगर अध्यक्ष शालिनी संजय सुखदान व संलग्न नगरसेवकांनी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजासंदर्भात 27 जानेवारी रोजी 11 वाजता उपनगराध्यक्षांच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्याची मागणी दिनांक 21 जानेवारी रोजी केली होती. त्या अनुषंगाने बैठकीत सदर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांना हजर राहण्याबाबत झावरे यांनी आदेश दिले होते. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.